राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे आपल्या बरोबर आहेत। आनंद परांजपे जी खरं तर संजय राऊत सातत्याने अजित पवार यांच्यावरती टीका करताना पाहायला मिळतात। आज सकाळी सुद्धा अजित पवारांवरती संजय राऊत यांनी टीका करताना सांगितलं की बेईमानी करायची बेईमानी म्हणजे मुख्यमंत्री पदावरती जर खरा हक्क जो असेल तो अजित पवारांचा असेल, कारण की अजित पवारांनी शिंदेंपेक्षा मोठी बेईमानी जी आहे ती केली आहे। त्यामुळे त्याचा जो मुख्यमंत्री पदाचा अधिकार जो आहे तो एक अजित पवारांना आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य केलंय। काय म्हणाल? संजय राऊतांनी खरं तर आत्मपरीक्षण केलं पाहिजे की ना मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी बेईमानी केली आहे, ना उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार साहेबांनी बेईमानी केली आहे। आणि त्यामुळे ज्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी ह्या राज्याला जवळजवळ 10 वेळा अर्थसंकल्प दिला, सादर केला। आपल्याला आठवत असेल की महाविकास आघाडीचं सरकार असताना देखील मुख्यमंत्री म्हणून माननीय उद्धव साहेब केवळ एकदा किंवा दोनदा त्या मंत्रालयात आले। महाविकास आघाडीमध्ये देखील संपूर्ण सरकार चालवण्याचं काम हे माननीय अजितदादा पवार साहेब करत होते। आणि त्यामुळे कोणी बेईमानी केली, कोणी पक्ष फोडला, हे सकाळी 10 वाजता उठल्यावर रोज काहीतरी बोललं पाहिजे अशा प्रकारची सवय संजय राऊतांना लागलेली आहे। त्यामुळे फार त्यांच्या स्टेटमेंटला महत्त्व द्यायची गरज नाही। तुमच्या जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जवळपास 42 आमदार आहेत, 2 अपक्ष देखील आमदारांचा तुम्हाला पाठिंबा आहे। अशातच तुमच्या आमदारांची काही धास्ती शरद पवारांच्या संदर्भात लागली आहे का? कारण की तुमच्या पक्षातल्या आमदारांमध्ये म्हणजे कुजबूज सुरू आहे की पवारांच्या विरोधात उमेदवार द्यायला नको असं त्यांचं म्हणणं आहे। यात किती तथ्य आहे सर? ज्या वेळेला 2 जुलै 2023ला वेगळी राजकीय भूमिका माननीय अजितदादा पवार साहेबांनी घेतली, त्यांच्यावर विश्वास ठेवून 42 आमदारांनी माननीय अजितदादा पवार साहेबांची साथ देण्याचं ठरवलं। आणि मला माहीत नाही की ही बातमी नेमकी कुठनं आली, पण सगळ्या आमदारांचं म्हणणं स्पष्ट आहे की आम्ही माननीय अजितदादा पवार साहेबांबरोबरच राहणार आणि त्यांची साथ कधीही सोडणार नाही। हे वारंवार प्रत्येक आमदारांनी पक्षाची बैठक असो किंवा आपला मतदारसंघ असो हे स्पष्टपणे प्रत्येक आमदार तिथे सांगतो। परंतु आपण बघतोय की ज्या पद्धतीने शरद पवार एकेका मतदारसंघावरती जातीने आता लक्ष ठेवून राहिलेले आहेत, खरं तर तुमचे हसन मुश्रीफ जे मंत्री आहेत त्यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांनी भाजपचाच उमेदवार जो आहे तो आता स्वतःच्या पक्षात आणलेला आहे। अशा पद्धतीने अनेक उमेदवार जे आहेत ते त्यांच्याकडे रांग लावून आहेत। हर्षवर्धन पाटलांची देखील चर्चा आहे। अशातच तुमच्या पक्षातल्या आमदारांना ही धास्ती वाटत असल्याची तुम्ही म्हणताय की अशी कोणती कुजबूज नाही, परंतु प्रत्यक्षात निवडणुकाला सामोरं जाणारे आमदार म्हणतात की अशा पद्धतीचं जर लढत झाली तर आम्हाला फटका जो आहे तो निवडणुकीत होऊ शकतो। शेवटी असं आहे की आदरणीय पवार साहेब हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना महाविकास आघाडीमध्ये शेवटी जर त्यांना ज्या जागा लढवायच्या असतील तर त्यांना उमेदवार शोधायला लागणार। त्यामुळे ते प्रत्येक मतदारसंघामध्ये जाणार, उमेदवार शोधणार। पण त्यातली ही शोकांतिका आहे की ज्या भारतीय जनता पार्टीचा ते विरोध करतायत त्याच भारतीय जनता पार्टीचे लोक आज ते तुतारीमध्ये घेऊन तुतारी चिन्हामध्ये लढवण्यासाठी माणसं त्यांना गोळा करायला लागतात। हीच त्यांच्यासाठी शोकांतिका आहे। खरं तर महायुतीमधल्या जागा वाटपामध्ये तिढा सातत्याने कायम पाहायला मिळतो। खरं तर चर्चा तर होतात, प्रत्येक महायुतीमधला पक्ष सर्वाधिक जागांवरती दावा ठोकताना पाहायला मिळतो। त्यातच शिवसेनेचे जे नेते आहेत अर्जुन खोतकर त्यांनी एक वक्तव्य केले की महायुतीमध्ये जागा वाटपचा जो फॉर्म्युला आहे तो समसमान झाला पाहिजे आणि मैत्रीपूर्ण लढत, ज्या पद्धतीने भाजपने देखील सांगितलं की काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे, त्यांच्या नेत्यांकडनं वक्तव्य येतात, तसं अर्जुन खोतकर देखील म्हणतात की मैत्रीपूर्ण लढती ज्या आहेत त्या झाल्या पाहिजे। तुम्हाला काय वाटतं? कारण की मैत्रीपूर्ण लढत झाली तर हा तोटा जो आहे तो महायुतीला होणार आहे का आणि समसमान जागा वाटपावर? महायुतीमध्ये जागा वाटप अत्यंत चांगल्या पद्धतीने होईल। उत्तम समन्वय हा मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील आणि भारतीय जनता पार्टीचं राज्यातील शीर्ष नेतृत्व उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब ह्या तिघा नेत्यांमध्ये आहे। महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारचा जागा वाटपाचा तिढा राहणार नाही। आणि कालच माध्यमांशी बोलताना माननीय अजितदादांनी ही स्पष्ट केलेलं आहे की माझं वैयक्तिक मत आहे की मैत्रीपूर्ण लढती होता कामा नयेत। ही स्पष्ट भूमिका माननीय अजितदादा पवार साहेबांनी मांडलेली आहे।
परंतु समसमान जागा वाटपाच्या संदर्भातली भूमिका काय? कारण की ज्या पद्धतीने आता एक जोर धरू लागलाय समसमान जागा वाटप झालं पाहिजे असं शिवसेनेचे अर्जुन खोतकर म्हणतात, पण दुसरीकडे आपण पाहिलं की भाजपकडनं सर्वाधिक जागांवरती दावा जो आहे तो ठोकला जातो, कारण की त्यांच्या जवळ 105 आमदारांचं संख्याबळ आहे आणि ते सर्वाधिक जागा ज्या आहेत त्या महायुतीमध्ये लढवतील. शेवटी महायुतीमध्ये सर्वाधिक आमदार 105 ही संख्या भारतीय जनता पार्टीकडे आहे. त्यानंतर 40+ आमदार हे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये जागा वाटप होत असताना अत्यंत चांगल्या पद्धतीने हे जागा वाटप होईल. कुठेही महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारचा समन्वय नाही असं चित्र दिसणार नाही. जसं निवडणुका जवळ येतील युतीमध्ये जागांचं वाटप अत्यंत चांगल्या समान जागा वाटप झालं पाहिजे अशी तुमची मागणी आहे का? ज्या पद्धतीने आता शिवसेनेकडनं ही मागणी जोर धरू लागली. मी सांगितलं ना की आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब, माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे तिन्ही नेते बसतील आणि जागा वाटपाचा हा तिढा अजिबात राहणार नाही. संख्याबळ कोणाला किती मिळते याहीपेक्षा महायुतीचं सरकार बहुमताने पुन्हा महाराष्ट्रात येणं हे गरजेचं आहे. यासाठी तिन्ही नेते अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली. होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे. त्यांचं मत आहे की खरं तर महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा कशाही पद्धतीचा राहणार नाही. पुन्हा एकदा 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सत्तेत येण्याकरता पूर्ण ताकदीने लढणार आहे, परंतु आमच्यामध्ये कोणतंही वितुष्ट जागा वाटपाच्या संदर्भात येणार नाही असं जे मत आहे ते आनंद परांजपे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट सुभाषसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.